ऍक्च्युली माझं रिझर्वेशन झालं काल कन्फर्म आणि ट्रेन भेटली मला, तर उद्या सकाळी 9:30-10 वाजता जम्मूला पोहोचणार आहे मी. बट ते राहू द्या. आज आपण बोलूया की रिअलिटी आणि आपण जे विचार करतो त्याच्यात फरक काय आहे आणि का बरं आपण स्वतःसाठी दुःख ओढून घेतो. रिझन हे आहे की कारण आपण जशी रिअलिटी आहे तसं बघत नाही आणि जसं आपल्याला वाटते की रिअलिटी आहे असं विचार करून घेतो आणि तसंच समजून घेतो की ते ऍक्च्युअल मध्ये रिअलिटी आहे, पण ऍक्च्युअल रिअलिटी वेगळीच असते. आपल्यासाठी आपण जसं आपल्यासाठी जे चांगलं असतं ते आपण विचार करतो आणि तीच आपण मानून घेतो आपली रिअलिटी, पण ऍक्च्युअल मध्ये तसं नसते. रिअलिटी दुसरी पण असू शकते. आपली रिअलिटी वेगळी असते आणि दुसऱ्या व्यक्तीची, दुसऱ्या सिच्युएशनची, एन्व्हायरमेंटची रिअलिटी वेगळी असू शकते. तर बेस्ड ऑन जी रिअलिटी आहे ते जर आपण समजलं आणि त्या पद्धतीने आपण जर विचार केला तर ते खूप चांगलं होऊन जाते स्वतःसाठी आणि लोकांसाठी आणि जगासाठी सुद्धा. कारण बघा, ते जॉन डोनची एक खूप छान पोएम आहे, दॅट नो मॅन इज अन आयलंड बट इज अ पीस ऑफ अ कॉन्टिनेंट. म्हणजे जे काही एक व्यक्ती आहे तो एकटा कधीच नसतो, बट इट इज अ पीस ऑफ अ कॉन्टिनेंट. एका कॉन्टिनेंटचा किंवा एका मोठ्या भागाचा तो एक छोटा भाग असतो आणि जर तो निघून गेला तर त्या कॉन्टिनेंटला सुद्धा त्रास होतेच. तर जे काही आपण वागतो, जे काही आपण बोलतो त्याचा एन्व्हायरमेंटवर, त्याचा लोकांवर नक्कीच थोडा ना फार फरक पडतोच. तर त्यामुळे कोणाला हर्ट नाही व्हावं या प्रकारे आपण जर काम जर केलं तर आपलं काम सोबत चांगलं होते आणि जे आपल्याकडून येते ते मल्टिप्लाय होऊन आपल्याकडेच येते. जर आपण चांगलं दिलं तर आपल्याकडे चांगलंच मल्टिप्लाय होत येते. आज नाही तर उद्या येणारच, आणि आपण जर वाईट केलं तर आपल्याकडे वाईट मल्टिप्लाय होऊन येतेच. तर बेस्ट विशेष भेटूया उद्या.